आपण बाहेरनच पाया पडून जाऊया की. आणि ही ओटी घेऊ नका म्हणाल आता द्या कुणाच्या त्या हातात आणि पाया पडू बाहेरच्या बाहेर. अगं ए डोक्या बी काय पडल्यास का काय? एवढ्या लांब नाही आलोय मी. काय देवा तोंड पडल्या घरी काय जात नसती बाई. एवढ्या गर्दीचं काय दर्शन हो भेटतं? साहेब, देवदर्शन करायचं ना, 15 मिनिटात दर्शन करून परत आणतो तुम्हाला. अगं बाई चल की मग. फक्त 500 रुपये. बोला काय म्हणताय? फक्त 500 रुपयात दर्शन डायरेक्ट. एक काम करा की मी तुम्हाला 5,000 रुपये देतो. आम्ही इथंच थांबतो. देवालाच इकडे घेऊन येताय काय? नाहीतर तुम्ही असं करा. आई तुमचं गुडघं दुखतात ना, हे सगळ्यांचं दर्शन झालं का नाही, तुम्ही देवाला आमच्या घरलाच घेऊन या. मी 20,000 रुपये देतो. काय म्हणताय? ओ तुम्ही समजताय का देवाला खेळ लावलाय वे? खेळ आम्ही लावलाय का तुम्ही लावलाय? दर्शन घ्यायचंय 501 रुपये, VIP लाईन मधनं जायचंय 1000 रुपये. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही पैसेच मोजायचे. मग अशानं गरिबांना देवाचं दर्शन घ्यायचं का नाही? मग देव फक्त श्रीमंताचा का? भक्ती मनात नसते ना. मग ती आम्ही कसंही जाऊ पाया पडू, तुम्ही प्रत्येक ठिकाणी पैसा लावलाय. मग अशानं एक दिवस असं येईल की देवाचं तोंड बघायचं ते फक्त श्रीमंतानं आणि गरिबानं बाहेरनच फिरून जायचं. बंद करा हो. आम्ही सगळे जे भाविक असतोय का नाही मनापासून देवाला मानतोय हो. पण हे तुमच्यासारखे आहेत का नाही त्याचा बाजार मांडून ठेवलात का नाही, त्यामुळे आम्हाला त्या देवाचं तोंड बघायचं बी अवघड झालंय.